सर्वांना नमस्कार, हाय, हॅलो, ओला, बॉन्जूर, दंडवत, रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणत असाल याचा व्लॉग डायरेक्ट इथून कसं काय चालू झाला. आज मला ना उन्हात आणायचा लय कंटाळा आला होता. पुण्यावरून मी चालू केलं सगळं अचानक, नाही का डायरेक्ट म्हटलं सासवड मध्येच येऊ. आजचा व्लॉगचा विशेष गोष्ट म्हणजे आहे मी आलोय आता सासवड मध्ये आणि सध्या मी आहे कुंभारवळण गावामध्ये आणि माझ्यासोबत तुम्ही बघू शकता. तुम्हाला बघूनच कळलं असेल की मी कशावरून म्हणजे कशासाठी इकडे आलेलो आहे. आजचा विषय असा आहे, आज कळत गावामधून कावड निघती तेल्या भुत्याची वगैरे अशी कावड असती, त्यासाठीच मी आज इथं आलेलो आहे. काही नाही फक्त आपण कावडी मागे चालू करत आपण आपण कावडी माग होतो तर काय पाहिजे तर जाता का पाया पडते आजचा ब्लॉग अचानक चालू केला, याचं कारण होतं मी तुम्हाला मगाशी सांगून दिलं. याचं कारण आता मी आहे एकतपूर गावामध्ये आणि श्री संत तेल्या भुतोजी महाराज यांच्या समाधी जवळ मी आता. तर मग आजचं विशेष म्हणजे आज हे आहे पंचक्रोशीचे गाव आणि इथून कावड निघते. तुम्हाला नंतर गावांचे नाव सांगतो पंचक्रोशीवाले, सांगा पटकन चला. खळद, एकपूर, मंजवडी, कुंभारवळण, खानवडी. झालं का वाचून? तर मग हे सगळे पंचक्रोशीचे गाव आहे. इथून प्रथम मानाची कावड निघती, त्या कावडीचं नाव आहे श्री संत तेलभूताची कावड आणि ही कावड शिखर शिंगणापूरला जाईल, म्हणजेच मोठ्या महादेवाला. हा 4 ते 5 दिवसांचा प्रवास राहील. याच्यामध्ये रोज मुक्काम वगैरे, रात्री कावड वगैरे निघते. आता याच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो पुढं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला पुण्यावरून यायचं असेल तर मग तुम्हाला सासवड इथे यावं लागेल. सासवड मधून तुम्हाला हे पुढे सगळे गावं लागतात. असं सगळं ओव्हरऑल सीन आहे. तर आता मला चालता एक भाऊ भेटले होते. तुम्ही त्यांचे गाणे ऐकलं असाल नसाल, पण आपल्याकडचे तर आज ऐकतील आणि त्यांना जाणून पण घेतील. ते खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. तुम्ही जर आजच्या ब्लॉग नंतर तुम्हाला ही माहिती सगळी कळेल आणि याच्यानंतर तुम्ही शिखर शिंगणापूरचा कावड, मोठ्या महादेवाची कावड, श्री संत तेलभूताची कावड वगैरे सगळं सर्च कराल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाव आवर्जून दिसेल. ते बघा हे भाऊ. नमस्ते, हर हर महादेव. खऱ्या अर्थानं आमच्या कावड परंपरेचं साधारणपणे ब्लॉगिंग करण्यासाठी भाऊ आलेले आहेत आणि आमची भेट झाली. त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचा साधारणपणे योग आलेला आहे. चाल, तुमचं नाव पण सांगून द्या. आणि माझं नाव प्रणव घोडे, मी खळदचा आहे. पंचक्रोशीतलं एक गाव आहे खळदचा आहे. हे बघा, मी चालता तुम्हाला एकदम सिंपल सीन सांगतो. आज जर मी नॉर्मल चालता येत होतो, मी भरपूर ठिकाणी फिरले आजपर्यंत. मोठे सिंगर वगैरे असतात, पण माझ्या आवडतीचे लोक कोणते, जे एकदम प्रॉपर लोककलेला म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं ना, लोककला फेमस किंवा एकदम उच्च हे नाही राहत. जो गावातला आवाज आहे, जो एकदम मौजी आणि रॉ माणूस राहतो ना, आपण त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. पण आपण थोडं दुसऱ्या वळणाला जात राहतो. पण इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू याच्यात पण सुधारणा होत आहे. तुमच्या 2 ओळी काहीतरी ऐकू शकता का तुम्ही? येस, नक्कीच. खऱ्या अर्थाने या वर्षी माझं एक नवीन गाणं कावड परंपरेवरती भेटायला आलेलं आहे आणि त्या गाण्याचे 1-2 लाईन ऐकवतो तुम्ही. मला बाय लागली शिंगणापुराची आवड ग, मला बाय लागली शिंगणापुराची आवड ग, कशी ठेक्यात नाचते तेल्या भुत्याची कावड ग, कशी ठेक्यात नाचते तेल्या भुत्याची
कावड ग. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. चालेल. तर आता आपण आलोय खानवडी गावामध्ये आणि प्रथम मानाची कावडीचा जो प्रथम बैलगाडीचा मान असतो आज आपण त्यांच्या मालकाकडे. तर नमस्कार, तुमचं नमस्कार. नाव काय माझं नाव दत्तात्रय काळराम मोले. आणि बैलांचं नाव वगैरे एकाचं सुंदर आणि एकाचं नाव नाजक. आणि किती वर्षापासून तुम्ही बैल ही बैल आमच्याकडं चालू वर्षीच आम्ही नवी घेतलेली आहे. आणि बैलांचा सराव वगैरे कसा करता तुम्ही? बैलांचा सराव रोज त्यांना नांगराला घेतणं रोज 2 तास आणि बैलगाडीला चालवणं 2-3 तास. आणि बैलांना खाद्य वगैरे काय? खाद्य आपलं वैरण आणि शेंगदाणा पेंड आणि काय बाकी काय खुराक आणि मका अशी मकर जरा कुट्टी अशी आणि वैरणची कुट्टी केली जाते. आणि तुम्हाला जो मान भेटला प्रथम बैलगाडीचा त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय किंवा तुम्ही काय मनोगत व्यक्त करू शकता? मला तर खूपच आनंद झाला, कारण माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आम्हाला एखाद्या वर्षी तरी बैलगाडीचा मान मिळावा. परंतु यावर्षी परमेश्वराची कृपा आणि आम्हाला तो मान मिळाला. कारण आमच्या गावातून 10 ते 12 बैलगाड्या या कावडीसाठी जाणार होत्या. त्यामध्ये आता सर्वांनाच वाटत होतं की आपल्या बैलगाडीला मान मिळावा. परंतु मग सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने ठरलं की आपण सर्वांच्या मध्ये एक चिठ्ठी टाकू आणि ज्याचा नंबर येईल त्याला आपण बैलगाडीचा मान देऊ. त्याप्रमाणे आमच्या महादेवाच्या मंदिरामध्ये सर्वांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी महाशिवरात्रीला चिठ्ठ्या टाकण्याचा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर आमच्या या चिठ्ठ्या टाकल्यानंतर आमचा नंबर लागला. यावर्षी आम्हाला तो मान मिळाला. आपण मगाशी एकतपूर गावामध्ये होतो, तिकडून आपण आलो खळद गावामध्ये. खळद गावामध्ये श्रीरामाचं मंदिर आहे
श्रीरामाच्या मंदिराच्या इथं कावड ही 5 वेळा लावली जाते मंदिराला आणि महाराज पण पुढे चालत असतात आणि मागे कावड चालू असते आणि सवाद्य मिरवणूक ही गावात केली जाते. आणि प्लस याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पूर्ण गावातल्या ज्या मुली त्यांच्या सासरी गेलेल्या असं सगळेजण उत्साहाने इकडे आलेला येतात, सगळेजण पाहुणे वगैरे गावामध्ये येतात आणि एकदम उत्साहाने आजचा दिवस साजरा केला जातो. पुढची माहिती तुम्हाला पुढे देतो. आपल्याला जे मागाशी पोरं भेटले होते ना गावामध्ये, ते म्हटले होते आमची छोटी कावड आहे, त्यांची कावड आली बघा. काय ये आता आम्ही चाललो आता. एक मिनिट थांब. अशा प्रकारे आता ही कावड पुढं महादेवाच्या मंदिराजवळ जाईल आणि तिथं पण शीड लावतील कावडीचं. आणि याच्यानंतर 4 दिवस ते 5 दिवस या कावडीचा मुक्काम चालू राहील. सर्व गावातले मुलं, तरुण मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे कावडी सोबत बैलगाड्या, ट्रॅक्टर व पायी फिरत जातील पुढं. आणि शेवटी कावड येऊन शिखर शिंगणापूरला थांबल. आणि शिखर शिंगणापूरचा ब्लॉग बघायचा असेल तर पुढे तयारीत राहा. आता फक्त ट्रेलर होतं, पुढे पूर्ण पिक्चर आहे.